शुक्रवार सगळ्यांना. तर आज आपला कोकण सिरीजचा डे 6 आहे. तर तुम्हाला आजचा मॉर्निंग व्ह्यू दाखवतो, सनराईज व्ह्यू. त्या घराच्या बाजूलाच एवढी विविध प्रकारची झाडं आहे. या साईडला गार्डन आहे. तर ते सकाळी गार वाटतं, थंड वाटतं. इथे फणसाचं झाड आहे, तुळस, आणि हे मामाचं घर माझ्या गावचं. आणि हा खळा स्वच्छ आणि मोठा. आणि खळ्यातच मी बाईक पार्क केली. तर काल आम्ही रात्री फेरफटका मारून आलो. आणि नंतर मग इथे गाडी पार्क करून इथे स्वच्छ केली गाडी, मस्त धुवून घेतली. तर आता गाडी क्लीन आहे आपली. खूप मोठी जागा आहे. इथे रात्री पण थंड वाटत होतं, मस्त चालायला, नाईट वॉक करायला. चल तुम्हाला आतमधलं घराचा आवर पण दाखवतो. ही बाकीची अजून एक खोली आहे. हे आपलं देवघर, देवाची खोली. हे अजून एक रूम. सकाळी इथे खूप थंड वाटतं आणि गार हवा सुटली आणि असं दव पडल्यासारखं झालं आहे, ओलं चिंब. बहुत सारे इथे काजू आणि आंबे पण आहे. आंबे वगैरे धरले. इथे गावठी लिंब पण आहे. भरपूर सारे लिंबू आहे. आणि काल रात्री ते पाऊस पडला, त्यामुळे त्याला ओला चिंब झाला आहे आणि वातावरणात थंड हवा पसरला आहे. तिथे आंबे काढायचे काम चालू आहे. हे बघा किती आंबे काढले. इथे समोर मध्ये बघू शकता, इथे फणसाचं झाड आहे आणि झाडाला बघा किती फणस लागले. आता आपण पोचलोय पाचल गावात. हा आठवडी बाजार आहे. आज बुधवार असल्यामुळे हा मोठा बाजार आहे. बघू शकता किती गर्दी आहे. पाचल ती भाजी, फळं सगळं होलसेल रेटमध्ये मिळतं. आणि पुढेच ST डेपो आहे. तर चला आपण बाजार फिरूया. बघू शकता किती मोठा, लांबच लांब मोठा बाजार आहे. आणि सगळं इथे ताजं मिळतं. आणि गावठी भाज्या सगळं ताजं फ्रेश. खूपच मोठा मार्केट आहे. जसं आपलं वाशीला, मुंबईला वाशीमध्ये APMC मार्केट असतं तसं आहे. आणि पुढे तिथे बघू शकता, तिथे मच्छी मार्केट आहे. पण आमचे
बाजार एक्सप्लोर करून झाला आहे आणि थोडी खरेदी पण केली आहे. आता इथे बघा आपण आलो तर तिथे जवळच नाश्ता करून घेऊया आणि मग आपण घरी जाऊया. आता आपण इथे नाश्ता करायला आलो आहे. तर बघा आता काय गरमागरम काय मिळतं. तर इथे दुपारी जेवणाची पण सोय असते आणि सगळं शाकाहारी जेवण मिळतं इथे. आताच आमचा नाश्ता वरून झाला आहे. असं झालं तर हा हॉटेल मुंबई इथे नक्की विजिट करा आणि नाश्ता आणि जेवण टेस्ट करून बघा. आपला बाजार पण फिरून झाला आहे. तर आता आपण जाऊया घरी. तर आपण आलो पेट्रोल पंपला. तिथे पेट्रोल पंपला दूर लांब रांग आहे कारण की इथे पेट्रोलची टंचाई आहे. तर आता सकाळी तुम्हाला यायला लागतं एकदम 7च्या दरम्यान. आणि CNG पण इथे ऑलमोस्ट संपलं आहे. तर लोक 4-4 तास वेटिंगवर आहे CNGची वाट बघत तरी CNG रिफिल होईल. तर गावी पण खूप गरम होत आहे. तर आता आपण बाजारपेठेत दुकानात आलो आहे थंडा प्यायला. तर आता आम्ही सगळे आता नदीवर आलो आहे. नदीमध्ये आता आंघोळ करू आणि आनंद घेऊ. बघू शकता किती मोठी नदी आहे. तर चला आपण नदीमध्ये एक डुबकी मारून घेऊया. तर ब्रिजच्या इथे कडेलाच इथे एक वाट आहे. ते हे बघू शकतात. ते या वाटेने आपण नदीत जाऊ शकतो. तर गणपतीच्या सणाला पण इथे गणपती गवर इथे विसर्जन करतात नदीमध्ये. आणि गणपतीच्या सणाच्या दिवशी इथे पाणी खूप भरलेलं असतं पावसाळ्यात. तर चढणीचे मासे पण इथे पकडायला मजा येते. इथे ऑलरेडी मशीनी नंबर लावला आहे आणि ते मस्त आनंद घेते. तर पाणी खूप थंड आणि स्वच्छ होतं. मस्त वाटलं नदीमध्ये आंघोळ करून. तर आता चला आपण घरी जाऊया. तर पुढेच समोर अजून पुढे गेलं तर धरण आहे. तरी धरणाचं पाणी जास्त झालं की धरणाचं पाणी सोडण्यात येतं आणि मग नदीला अजून पूर येतो आणि पात्रता नदीची वाढते. तर तेव्हा इथे डिफिकल्ट असतं नदीमध्ये आंघोळ करायला. आता नदीमध्ये आंघोळ करून आम्हाला भूक लागले. तर आता आम्ही इथे जवळच वडापाव स्टॉल आहे तिथे वडापाव खायला आलो आहे. तर वडापाव खूप छान होता, टेस्टी होता. आता आपण आलो पेठेवर. इथे मच्छीवाली आहे. तर बघा काय मच्छी आहे. तर आता मी चाललो आहे ट्रेकिंगला. जवळच आपल्या इथे डोंगरसारखं आहे सड्यावर. तर आता बघा थोडंसं ट्रेकिंग करूया. ही बघू शकतो मी इथे रानटी फळाचं झाड आहे इथे.
इथे समोर काजूचं झाड बघू शकता तुम्ही, थोडं मोठं आहे. आणि इथे समोर जांभळ आहे, जांभळं झाड. आणि आता आम्ही जांभळं काढतोय. हे बघा जांभळं मिळाले, एकदम ताजी फ्रेश. जांभळाचा पूर्ण गुच्छाच आहे घड. पावसाळ्यात हे मस्त वाटतं हिरवेगार. आता सगळं उन्हाळ्यात जास्त रान वाढलं आहे. हे पूर्ण घनदाट जंगल आहे. इथे मोठं आंब्याचं झाड आहे आणि इथे बघू शकता किती आंबे लागले. तर आम्ही आता खाली पडलेले आंबे उचलतोय. इथे खाली भरपूर आंबे पडले, तर आम्ही गोळा करतोय. इथे करवंदाचं झाड आहे. अजून करवंद कच्ची आहे, अजून पिकली नाही. काय काय कच्ची आहे, काय काय पिकली आहे. तर आता आम्ही फायनली ट्रेकिंग करून आलो आहे आणि आम्हाला थोडेसे करवंद, जांभळं आणि आंबे मिळाले. तर आपण ह्या मार्गाने गेलो होतो. तर हा समोरचा डोंगर तुम्हाला दिसत असेल जंगलामध्ये, तर आपण तिथे जाऊन आलो. तर चला आता घरी जाऊया. घरी आलो आहे. आता काळू झाला आहे, रात्र ऑलमोस्ट झाली आहे. तर चला आता गाडी आतमध्ये पार्क करूया आणि मग रात्री जेवून मग आपला आजचा दिवस संपेल. मग भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओ लॉग सिरीजमध्ये. तर आता मी संगमेश्वरला पोचलो आहे. सकाळी मुंबईसाठी निघालो माझ्या मामाच्या गावावरून सौंदळला. तिथे संगमेश्वर पेट्रोल पंपला आपण पोचलो आहे आणि आपली बाईक मुंबईला जायला रेडी आहे. ते 4:30 वाजता मी निघालो होतो आणि आता 2 तास झाले ऑलमोस्ट. तर अजून बराच किलोमीटर आपल्याला चालवायचं आहे. तर चला प्रवास सुरू करूया. सकाळी इथे सनराईज व्ह्यू बघू शकता तुम्ही समोर. आणि सकाळी जरा थंड वाटतं, जरा गारवा आहे. आता आपण पोचलो आहे इंदापूरला. तर इथे आपण आता इंदापूरला HP पेट्रोल पंपच्या इथे आपण थांबलो आहे. थोडा हॉल्ट घेतला आहे. मग थोडा जरा ब्रेक घेऊन रिफ्रेश होऊन आपण थोड्या वेळाने पुढच्या प्रवासाला सुरू करू.
तर दुपारी 12:30 वाजले. 4:30ला मी प्रवास सुरू केला होता राजाबुरू सौंदळवरून आणि मुंबईला घरी यायला मला 12:30 वाजले. टोटल 8-8.5 तास आपलं जर्नी झाली. तर हा व्हिडिओ लॉग इथेच संपवतो. आपला कोकण सिरीजचा व्हिडिओ लॉग खूपच छान झाला आणि बरं वाटलं. फर्स्ट टाईम माझी सोलो बाईक राईड होती. तर आता बघा पुढचा प्रवास कसा असेल आणि कधी काय ते तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवेलच. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लॉग सिरीजमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर.